श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, मल्लखांब हा एक मनमोहक आणि प्राचीन भारतीय खेळ. जिम्नॅस्टिक, योगासन आणि एरियल ॲक्रोबॅटिक्स याचं मल्लखांब हे एक अनोखं संयोजन म्हणावं लागेल. यंदा 15 जून रोजी 8वा मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात मल्लखांब दिनानिमित्त मल्लखांबाचा इतिहास, या खेळाचं देशात आणि परदेशातही वाढणारं महत्त्व आणि मल्लखांबामुळे होणारे शारीरिक, मानसिक लाभ याविषयी आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, मल्लखांबाचा इतिहास शतकानुशतकं जुना आणि समृद्ध आहे. त्याची उत्पत्ती 12व्या शतकात महाराष्ट्रातच झाल्याचा उल्लेख आहेत. मल्लखांब हा शब्द कसा तयार झाला हे जाणून घेतलं तर असं सहज लक्षात येतं की मल्ल म्हणजे कुस्तीपटू आणि खांब म्हणजे जमिनीत रोवलेला एक खांब. मल्ल आणि खांब या दोन मराठी शब्दांपासून मल्लखांब शब्द तयार झाला. थोडक्यात मल्लखांबचा संबंध हा पारंपरिक भारतीय कुस्तीशी सुद्धा आहे. मल्लखांबचे संदर्भ प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्येही आढळतात. मल्लखांबचा उल्लेख 12व्या शतकात राजा सोमेश्वर तिसरा यानं लिहिलेल्या संस्कृत ज्ञानकोशात मानसोल्लासामध्ये आढळतो. यात मल्लखांबचा सराव कसा केला गेला आणि त्याचं काय महत्त्व आहे याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. श्रोतेहो, मल्लखांबचं ऐतिहासिक महत्त्व भारतीय पौराणिक कथांमध्येही आहे. बजरंगबली हनुमानाच्या सामर्थ्य आणि चपळाईचं विलक्षण पराक्रम हे मल्लखांबावर केल्या जाणाऱ्या व्यायामाप्रमाणेच आहेत आणि त्यामुळेच मल्लखांब लोकप्रिय झाला असंही मानलं जातं. सुरुवातीच्या काळात कुस्तीपटूंना त्यांची ताकद, लवचिकता आणि चपळता वाढवण्यासाठी तसंच स्नायू तयार करण्यासाठी आणि शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी मल्लखांब वापरला जाऊ लागला. दोरी, खांब असे अनेक मल्लखांब प्रकार आहेत. मात्र जमिनीत रोवलेला मल्लखांब हा मुख्य प्रकार मानला जातो. यामध्ये एक उभा लाकडी खांब जमिनीत रोवून त्यावर व्यायामाचे विविध प्रकार केले जातात. हा खांब पारंपरिक अशा पॉलिश केलेल्या सागवानी लाकडापासून बनवलेला असतो. श्रोतेहो, मल्लखांबचा इतिहास आणि फायदे काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मल्लखांब खेळामुळे ताकद, तग धरण्याची क्षमता, वेग, आत्मविश्वास, धैर्य, लवचिकता, बुद्धी आणि स्नायू समन्वय, सहनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती या सगळ्यामध्ये वाढत झालेली दिसून येते. यामध्ये मल्लखांब प्रशिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तसंच दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि प्रदीर्घ मल्लखांब सेवेबद्दल जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. 2024मध्ये क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं आहे. विश्व मल्लखांब महासंघाचे प्रमुख प्रशिक्षक असलेल्या पद्मश्री उदय देशपांडे यांच्याकडून आपण मल्लखांबविषयी अधिक माहिती घेऊया. मला हे सांगायला आनंद होतो की 15 जून हा दिवस जागतिक मल्लखांब दिन किंवा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याला कारण असं आहे की दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाचा जन्म झाला आणि मल्लखांबाचे आद्यजनक बाळंभट्टदादा देवधर यांना सप्तशृंगी देवींनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्रत्यक्ष बजरंगबलींनी वानर रूपात दर्शन देऊन एका लाकडी लाटेवरती कुस्तीचे खेळ दाखवले. त्याचा सराव करून त्यांनी प्रत्यक्ष दरबारामध्ये हैदराबादच्या निजामाकडून आलेले 2 पैलवान अली आणि गुलाब यापैकी अली या पैलवानाचा पराभव केला आणि ते बघून गुलाब कुस्ती खेळाचं नाकारून पळून गेला. म्हणून त्यांनी त्या खांबाला नाव दिलं मल्लखांब. आपल्यापेक्षा ताकदीने, वजनाने, वयाने, कौशल्याने मातब्बर असलेल्या पैलवानाला चितपट करायचं तंत्र आपल्याला जो खांब शिकवतो तो खांब म्हणजे मल्लखांब. साधारणपणे हा दिवस पंचांगाप्रमाणे तिथीप्रमाणे 15 जूनच्या आसपास होता आणि महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची स्थापना सुद्धा 15 जून 1981 या दिवशी झाली. आणि म्हणून मल्लखांबाच्या राज्य संघटनेचे सचिव श्री श्रेयस म्हस्कर यांनी 2017 पासून राज्यस्तरावरती हा दिवस
मलखांब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आता तर तो जगभर आंतरराष्ट्रीय मलखांब दिन म्हणून साजरा होतोय. कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून जरी मलखांब जन्माला आला असेल तरी तो आज एक स्वयंपूर्ण व्यायाम आहे. कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार म्हणून मलखांब ओळखला जातो. केवळ हातापायाचे स्नायूच नव्हेत तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा उत्कृष्ट व्यायाम मिळतो आणि प्रामुख्याने ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो, इम्युनिटी, डिसीज रेझिस्टन्स पॉवर, ती वाढवली जाते. आणखी महत्त्व म्हणजे कुठल्याही खेळामध्ये आवश्यक असलेल्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या मलखांबावर खूप चांगल्या प्रकारे वाढवल्या जातात आणि मलखांब म्हणूनच सर्व खेळांचा पाया आहे. आणि या मलखांबाला आता चांगले दिवस आलेत, कारण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मलखांबाला कलरीपयटू, योगा यांच्याप्रमाणेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये स्थान मिळालेलं आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रति महिना 10,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एवढंच नव्हे तर मलखांबाची सर्वत्र सेंटर्स, प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी केंद्र शासन जवळजवळ 5 लाख रुपयाचं क्रीडा अनुदान देतं आणि त्यामुळे आज जास्तीत जास्त संख्येने मलखांबाकडे वळणारे खेळाडू आहेत. मलखांबाचा उपयोग करून अन्य खेळांमध्ये कौशल्य वाढवणारे खेळाडू आहेत. मलखांबाच्या प्रशिक्षकांची सर्वत्र गरज आहे आणि म्हणूनच आगामी काळामध्ये मलखांबाला याहीपेक्षा जास्ती सुवर्णकाळ येईल असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. श्रोतेहो, देशात आणि परदेशातही पोहोचलेला मल्लखांब हा खेळ टिकवून ठेवण्यासाठी अधिकाधिक प्रशिक्षकांची गरज आहे. 2023 वर्षी द्रोणाचार्य पुरस्कार मिळवलेल्या गणेश प्रभाकर देवरुखकर यांनी मल्लखांबबद्दल अधिक माहिती दिली आहे. 15 जून हा आपण आंतरराष्ट्रीय मलखांब दिन म्हणून साजरा करतो. पूर्ण जगभरात हा दिवस साजरा झाला. सर्वत्र मलखांब केला गेला. हे पाहून खूप आनंद झाला. सध्या खेळ हा पूर्ण जगात पसरतो आहे. बघता बघता 2 आंतरराष्ट्रीय मलखांबाच्या स्पर्धा झाल्या. आपल्या देशातही भारत सरकारच्या विविध खेळांमध्ये मलखांब खेळ आला. खेलो इंडिया, नॅशनल गेम्स अशा ठिकाणी मलखांब खेळ वाढतो आहे आणि त्यामुळे मुलांना विविध शिष्यवृत्त्या, विविध सरकारचे जॉब हे बघता बघता मुलांचं चांगलं आयुष्य घडवणारा हे दिवस सुरू झाले. आज आपल्या देशात तर मलखांब खेळ वाढतो आहेच, पण पूर्ण जगभरात पण चांगल्या पद्धतीने पसरतो आहे आणि याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या प्रशिक्षकांची गरज आहे. तरच आपला खेळ आपण पुढे ऑलिम्पिकमध्ये बघू शकतो आणि आपल्या देशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेडल्स आपण घेऊन येऊ शकतो. मी मुंबईमध्ये विलेपार्ले येथे श्री पार्लेश्वर व्यायामशाळेमध्ये गेली 23 वर्ष मलखांब शिकवतो आहे. माझ्याकडे जवळपास 100 ते 150 मलखांबाचे खेळाडू आहेत आणि त्यात महिला आणि पुरुष या दोन्हीमध्ये दुसऱ्या विश्वचषकमध्ये विजेते हे आपल्याच व्यायामशाळेतले खेळाडू आहेत. हे बघून खूप आनंद होतो. माझे गुरु महेश शटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे प्रशिक्षण पुढे चालवत आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक मलखांब खेळाडूंनी जेवढं खेळता येईल तेवढं खेळावं, पण कालांतराने त्यांनी मलखांबाचं प्रशिक्षणही देणं गरजेचं आहे. तरच मलखांब हा प्रत्येक देशाच्या प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोचेल आणि हाच खरा मलखांबाचा विजय आहे. श्रोतेहो, विविध पुरस्कार आणि बक्षिसं मिळवणाऱ्या मल्लखांब खेळाडूंना अभ्यास आणि नोकऱ्यांमध्येही अनेक फायदे झालेले दिसतात. मल्लखांब म्हणजे काय, त्याचे प्रकार, मल्लखांबामुळे आपला झालेला सर्वांगीण विकास याविषयी राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू तनया सप्ताश्व हिनं अधिक माहिती दिली आहे. योगा, जिम्नॅस्टिक्स आणि मार्शल आर्ट्सचं परिपूर्ण मिश्रण म्हणजे मल्लखांब. कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून सुरू झालेला मल्लखांब आज स्वतःची ओळख दाखवतो. ही ओळख फक्त भारतातच नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राच्या मातीतला मराठमोळा खेळ, ज्याला फादर ऑफ ऑल स्पोर्ट्स असं देखील म्हणलं जातं, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत व्यायाम देण्यास परिपूर्ण आहे. शरीराच्या प्रत्येक स्नायूला व्यवस्थित व्यायाम मिळतो. लवचिकता, चपळता, ताकद या सगळ्याचा विकास होतो. मल्लखांबाचे अनेक प्रकार आहेत, जसा पुरलेला, टांगता, दोरीचा, बाटली मल्लखांब इत्यादी. स्पर्धांच्या दृष्टिकोनातून मुले पुरलेला, टांगता व दोरीच्या मल्लखांबावर सराव करतात. तसेच मुलींसाठी दोरीचा मल्लखांब असायचा, परंतु मागील काही वर्षांपासून मुली देखील पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर करत आहेत. एवढंच नाही तर मुलांना देखील तोडीस तोड सादरीकरण करतात. आश्चर्यास्पद गोष्ट अशी की 90 सेकंदात आपले कौशल्य आखून
दिलेल्या नियमाप्रमाणे सादर करावे लागतात, ज्यात खेळाडूची गती, साधनावरती तोल व त्याचा विश्वास हे बघणं अद्वितीय अनुभव आहे. योगामधील अनेक आसनं तसेच जिम्नॅस्टिक्समधील ॲक्रोबॅटिक हालचाली मल्लखांबाच्या प्रत्येक साधनावर सादर करता येतात. 5 ते 50 वर्षाच्या आयुची लोक आज मल्लखांबचा सराव करतात. लहान आयुत मल्लखांबचा सराव करणं अतिशय उपयुक्त ठरते. का? तर लहान वयात शरीराला लागेल तसे वळण देण्यास मदत होते. आज जिल्हास्तरीय पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडले आहेत. शालेय, महाविद्यालयीन व संघटनेच्या अंतर्गत बरेच स्पर्धा घेतल्या जातात. एवढंच नाही तर खेलो इंडिया यूथ व युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील आज मल्लखांबने आपली जागा बनवली आहे. आज मल्लखांबचा प्रचार जगभरात करण्यासाठी अनेक संघ विदेशात जसं बर्लिन, फ्रान्स, दुबई, इस्रायल, अमेरिका येथे जाऊन प्रात्यक्षिक सादर करतात. भारतातील खेळाडू शिक्षण किंवा कामासाठी विदेशात स्थित झालेले ते देखील मल्लखांबचे कार्यशाळा आयोजित करतात. मी स्वतः मागील 7 वर्षांपासून मल्लखांबचा सराव करत आहे. आंतरविद्यापीठ, खेलो इंडिया व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. मल्लखांब या खेळाने आज सर्वांगीण विकासाला हातभार लावला आहे. या खेळामुळे आज एक प्रतिमा निर्माण झाली आहे. पूर्वी शिक्षण सोबत तसंच आता नोकरी करत देखील मल्लखांबाची आवड जोपासली आहे. श्रोतेहो, हल्ली अंध आणि मतिमंद मुलांनाही मल्लखांब शिकवला जातो आणि त्यात अशा मुलांनी यशही संपादन केलं आहे. मल्लखांबाची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक इथले गेली 33 वर्षांपासून मल्लखांब प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आणि नाशिक महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य यशवंत जाधव सर यांनी जन्मतः अंध असलेल्या मुलीला राज्य स्पर्धेपर्यंत पोहोचवलं आहे. खेलो इंडिया राष्ट्रीय युवा स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच मल्लखांब आल्यावर यशवंत जाधव महाराष्ट्राचे मल्लखांब व्यवस्थापक म्हणून गेले होते. नाशिक जिल्हा मल्लखांब संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक यशवंत रमेश जाधव यांनी याबद्दल माहिती दिली आहे. मल्लखांबची सुरुवात नाशिकला वणीला झाली. गुरुवर्य बाळंभट्ट दादा देवधर यांनी मल्लखांबाची सुरुवात केली. कोठुरे या गावी गोदातीरी राहत होते. जवळजवळ 22 ते 23 देशामध्ये मल्लखांब चालतो. विश्व मल्लखांब स्पर्धा 2019मध्ये झाल्यात. त्याच्यात USA मधील एरियल विटनी नावाची एक खेळाडू माझ्याकडे आली होती. तिला मी मल्लखांब शिकवला आणि ती विश्व मल्लखांब स्पर्धेमध्ये भाग घेतला. इंग्लिश मीडियममध्ये खूप चांगल्या प्रकारे मल्लखांब चालतो आहे. गेल्या 15-20 वर्षापासून मल्लखांब चालू आहे. श्रोतेहो, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि शिस्तीवर भर असलेला मल्लखांब आपल्या निरोगी जीवनशैलीला चालना देणारा आहे. समतोल आणि सर्वांगीण जीवन जगण्यासाठी अनेक अभ्यासक आणि उत्साही मुलमुलींनी मल्लखांबचा अवलंब करून मल्लखांब प्रशिक्षण घेतलं आहे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांना त्याचा नाना तऱ्हेनं लाभच झालेला आहे. मल्लखांब केवळ बाल आणि युवकांपुरता मर्यादित नसून सर्व वयोगटांसाठीचा हा खेळ आणि व्यायाम प्रकार आहे. व्यक्तीच्या निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीकरता मल्लखांब गरजेचा आहे. आपलं जीवन अधिक समृद्ध करणाऱ्या या आपल्या मातीतल्या व्यायाम प्रकाराला आणि खेळाला अधिकाधिक जणांनी आत्मसात केलं तर एक सशक्त, सुंदर भारत बनवण्यामध्ये त्याचा मोठा हातभारच लागणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य लता देवकर. लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले. निवेदन कौस्तुभ पटाईत.